बातमी आहे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर वक्तव्य केलेले आहे। त्या संदर्भात सरसकट आरक्षणाचा निर्णय नाहीच। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता स्पष्टच बोलले आहेत। भाजपा सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वपूर्ण विधान। जो काही मार्ग आहे तो आपल्याला कायदेशीर काढावा लागेल, कायद्याच्या आत राहून काढावा लागेल, संविधानाच्या आत राहून काढावा लागेल आणि म्हणून सरसकट आपल्याला करता येणार नाही। मात्र ज्यांच्याकडे नोंदी आहेत त्यांच्या रक्तनात्यातल्या लोकांना आपल्याला ते देता येईल आणि त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे देखील आदेश आहेत, त्या संदर्भात संविधानाची देखील तरतूद आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग जर निघाला तर त्यातनं ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करता येतील। माझं मत अतिशय स्पष्ट आहे, सरकारची भूमिका बॅलन्स्ड आहे। सरकार कुठल्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही प्रोसेस सुरू केलेली आहे। त्यामुळे जे काही कायदेशीर प्रोसेस करून मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे त्या संदर्भात राज्य मागासवर्ग आयोग पूर्ण कारवाई करता आहे। अशा परिस्थितीमध्ये यावर मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम बाळगला पाहिजे। मी पुन्हा एकदा सांगतो, भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सरकारमध्ये आहे आम्ही ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही।